समृद्ध केलेली ही पुण्यभूमी. काय नव्हतं इथे. स्वर्गाला लाजवतील अशी भव्य आणि सुंदर नगर, नालंदा, तक्षशिला यासारखी जगभरातल्या विद्यार्थ्यांच्या विद्येची तहान भागवणारी विद्यापीठ, तोंडात बोट घालायला लावतील अशा वास्तुकला, शिल्पकला अंगाखांद्यावर मिरवणारी असंख्य मंदिरं, प्रासाद, हे सारं काही होतं इथे. पण 800 वर्षांपूर्वी या समृद्धीला, या सौंदर्याला दृष्ट लागली. मध्य पूर्वेतल्या वाळवंटातून एका पाठोपाठ येणाऱ्या आक्रमणांची वादळ घोंघावत या भूमीवर तुटून पडली. वखवखलेल्या नजरांनी, वासनांनी हा आसमंत घेरून टाकला. जणू काही टोळधाडीच. सोमनाथाचं मंदिर फुटलं, अयोध्या लुटली, काशी विश्वेश्वर बुडाला. पार दक्षिणेच्या देवगिरी, विजयनगरच्या साम्राज्यापर्यंत सगळं काही या आक्रमकांनी अक्षरशः ओरबाडून नेलं. इथल्या प्रजेनं अशी क्रूरता, असे अत्याचार कधी पाहिलेच नव्हते. कधीही न संपणारी एक रात्र इथे अवतरली. काळ रात्र. ओठावरचे हुंदके दाबून जनता आक्रोश करत होती. तिला कुणीही वाली नव्हता. देवांचं रक्षण भक्तांनी करायचं की भक्तांचं रक्षण देवांनी करायचं हेच समजत नव्हतं. आणि तशातही एकनाथांसारखा संत जगज्जननी तुळजा भवानीला पुन्हा पुन्हा साकडं घालीत होता. करवीर अंबे दारू भर, माहूर लक्ष्मी दारू भर. श्रावण तूच मारले, कश्यपूची आतडी तूच काढली. सागर बांधून या शिळी करशील लंकेची होळी. नवखंड पृथ्वी तुझी चोळी, सप्त पाताळी पावले गेली. अशी तुझी कीर्ती, अशी तुझी मूर्ती, अशी तुझी भीती, अशी तुझी शक्ती. मग बया तर लावून का बसले? एक चंडमुंड भंडासुर जगदंबे, दंड दंड महिषासुर मर्दिनी सूर्ये. महाराष्ट्र धर्मरक्षिते दुर्गा भवाने दारू भर, दारू भर बया, दारू भर. आणि तरीही बयेनं दार उघडायला 300 वर्ष घेतली. अत्याचारांच्या घनदाट काळोखात एक अंधुकशी प्रकाशाची तिरीक अवतरली. शहाजी राजे भोसले, प्रजेच्या दीनवाण्या अवस्थेची जाणीव असलेला पहिला मराठी सरदार. निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मुघल शत्रूंनी चारी बाजूनी घेरून टाकला होता. त्यांच्या विरुद्ध उभं राहायचे प्रयत्न आम्ही केले, पण आम्हाला अपयश आलं. आम्ही कमी पडलो. आम्हाला स्वातंत्र्यानं हुलकावणी दिली. पण आमच्या राणी साहेब, जिजाऊ, त्या आमच्याही पेक्षा हट्टी. त्यांना ही गुलामगिरी मुळीच मान्य नव्हती.
कुठल्या करंड्याची हिंमत आमची जहागीर बेवसाव करण्याची? इथे पहाराही वाहन ठोकून जातो. उखडून काढणारे ते अभद्र. सरकार कशापायी आहे? अहो सरकार, राव इथं गाढवाचा नांगर फिरवून गेलाय. म्हणलं खबरदार, परत इथं आला तर. आम्ही आलोय ना आता. अजिबात घाबरण्याचं कारण नाही. त्याला पुन्हा इकडे डोळा वर करून बघायची हिंमत तर होऊ दे. आता इथे कोणालाही भ्यायचं कारण नाही. ही भूमी आपली आहे. शिवबा, आपल्याला ही भूमी पुन्हा बसवायची आहे. जिथे गाढवाचा नांगर चालला तिथे सोन्याचा नांगर धरायचा आहे. गजाननाच्या आशीर्वादानं आणि तुमच्या कर्तृत्वानं गोरगरिबांची प्रजा इथं कुठल्याही भीतीशिवाय राहिली पाहिजे. सरकार, इथं गावात एक चांगला गणपती बी होता. तो पण आता ठाकरांच्या वाड्यात कसा बसा तग धरून आहे. असं त्या गजाननाची पूजा करून प्राणप्रतिष्ठा करूया. उत्तम मंदिरात त्याची स्थापना करूया. आता यापुढे कसब्यातला गणपती आपल्या पुण्याची ग्रामदेवता असेल. या पुण्यभूमीत जिजाऊ साहेब आणि बाळराजांच्या रूपानं जणू सोन्याच्या पावलांनी लक्ष्मीनच प्रवेश केला. एका फार मोठ्या स्वप्नाचं बीज कसब्यातील ठकारांच्या वाड्यातील भिंतीतल्या गजाननाच्या साक्षीनं इथल्या भूमीत रुजलं. बाळराजे, आमची खात्री आहे गजाननाचे आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी आहेत. आपण हे कार्य सहज सिद्धीस नेऊ शकाल. आऊसाहेब, आपलाही आशीर्वाद असावा. हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा. कालचक्र पुढे जात होतं. शिवाजी या 3 अक्षरांनी इथल्या 12 मावळात जणू जादू केली होती. पुढच्या काही वर्षातच केवळ पुण्याभोवतालचं रहाळ नव्हे तर 12 मावळ स्वातंत्र्याचं सुख अनुभवू लागले. शिवबांनी त्यांना मंत्रच तसा दिला होता. म्हणायचे, आम्ही स्वतः दौलतीत हिंडू, खबर घेऊ, पुंड पाळेगारांचे भय नको, वसाड गावे बसवा, कूस घाला, वेशी बांधा, देव मांडा, पेटकऱ्यास आवतने द्या, बंद वाटा चालत्या करा, चोरा चिलटांची धास्ती आता बाळगू नका. हे राज्य आपलं आहे. जागोजाग चौक्या असतील, पहारे असतील आणि यातूनही कोणावर अन्याय झालाच तर आमची दारे अवघ्यांसाठी सदैव उघडी आहेत, हे बरे जाणून सा. सोडा मला, सोडा, सोडा. कशा पायी आणलाय आम्हाला इथं? आयो, काय झालं? महाराज, यानं आपल्या वतनातल्या एका स्त्री बरोबर बदसलुकी केल्याची तक्रार आहे. पाटील, खरं आहे काय हे? आमच्या जहागीरदारीत आम्ही काय बी करू. मी कोण आम्हाला विचारणार? रामखोर करून सवरून परत ही शिरजोरी. भैरोजी, याचे दोन्ही हात आणि पाय तोडून रस्त्यावर फेकून द्या त्याला. आमच्या राज्यात कुठल्याही स्त्रीचा अपमान करणाऱ्याची आम्ही काय अवस्था करतो ते याच्यासारख्या मगरुरांना एकदा समजू द्या. असली शिक्षा? महाराज, एका ऐकून तरी घ्या महाराज. आम्ही सांगितलेली शिक्षा ती कायम. पुन्हा कोणाची आपल्या माया बहिणींकडे डोळे वाकडे करून बघायची हिंमत होता कामा नये. एकदा माफी असावी महाराज. घेऊन जा याला. एकीकडे अशी गुन्हेगारांना दहशत बसत होती तर दुसरीकडे केवळ लढाया आणि रक्ताचे पाठ वाहवणं म्हणजे राज्य करणं नव्हे हे शिवाजी राजांना समजत होतं. कितीतरी कामं करायची होती. धारा वसुली नीट करायची होती. सरकारी नियम कानून चांगले करायचे होते. बागा अमराया फुलवायच्या होत्या. बंधारेनी धरणं बांधायची होती. राजांची नजर रक्तपारखी.
यांनी दफ्तरी कामकाज उत्तम पद्धतीनं चालवण्यासाठी जशी सक्षम माणसं नेमली तसेच दगडांमधून हिरे शोधून काढले.